Hi student, today we discuss about the next point in this protein synthesis, that is genetic code. In the last lecture we completed in protein synthesis, this is transcription process. In this protein synthesis today we see that is genetic code. So genetic code means what? The sequence of nucleotides or base pair present on the RNA. म्हणजे एक्झॅक्टली RNA वरती जे बेस पेअर्स प्रेझेंट असतात, 4 बेस पेअर्स आपल्याला माहिती. डायरेक्टली DNA पाहिलं आपण, RNA पाहिलं तर ह्या DNA RNA वरती न्यूक्लियोटाइड्स असतात. न्यूक्लियोटाइडलाच बेस पेअर म्हटलं जातं. ॲडेनिन असेल, ग्वानिन असेल, सायटोसिल असेल, थायमिन असेल, अशा प्रकारचे जे DNA वरती बेस पेअर असतात त्याच्याबरोबर RNA भोवती युरॅसिल, ॲडेनिन, ग्वानिन आणि सायटोसिन हे जे बेस पेअर्स असतात, या बेस पेअरचे जे सिक्वेन्स असते त्या सिक्वेन्सलाच काय म्हटलं जातं तर जेनेटिक कोड. काय म्हटलं जातं? जेनेटिक कोड. तर पहा आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं, जेनेटिक कोड म्हणजे नेमकं काय? जेनेटिक कोड एक्झॅक्टली DNA इज अ मास्टर मोलिक्यूल ऑफ अ सेल दॅट रेग्युलेट अँड कंट्रोल द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. न्यूक्लियसमध्ये जे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं त्याला DNA म्हटलं जातं. म्हणजेच इथं काय सांगितलं, DNA इज अ मास्टर मोलिक्यूल ऑफ अ सेल, म्हणजे हा एक इम्पॉर्टंट सेल मोलिक्यूल आहे. त्याच्याचबरोबर हा काय करतो, रेग्युलेट अँड कंट्रोल द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे ज्या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेस आहे त्या पूर्णपणे रेग्युलेट करण्याचं काम या DNAच्या सहाय्याने केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, दिस इन्फॉर्मेशन इन दी सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड दॅट इज नायट्रोजन बेस. न्यूक्लियोटाइडलाच नायट्रोजन बेस म्हणून ओळखलं जातं. ह्याच इव्हिडन्स बाय यानोप्स्की अँड साराभाई इन 1964. म्हणजे ही इन्फॉर्मेशन एक्झॅक्टली त्या जी इन्फॉर्मेशन त्या सिक्वेन्सवरती असते, न्यूक्लियोटाइड्सवरती असते. न्यूक्लियोटाइडलाच आपण काय म्हणतो असतो तर नायट्रोजन बेसिस ॲज इव्हिडन्स. म्हणजे हे कोणी सांगितलं, ते साराभाई अँड 1964 यांनी सांगितलेलं आहे. पहा, अबाउट 20 डिफरंट टाईप्स ऑफ ॲमिनो ॲसिड आर इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन. म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस व्हायचं असेल तर किती डिफरंट ॲमिनो ॲसिड लागतात? 20 डिफरंट टाईपचे ॲमिनो ॲसिड्स हे अवेलेबल असणं गरजेचं असतं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, पहा, DNA मोलिक्युल्स हॅज 4 टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसेस टू आयडेंटिफाय दिस 20 डिफरंट टाईप्स ऑफ ॲमिनो ॲसिड. म्हणजे DNAमध्ये 4 टाईपचे नायट्रोजन बेसेस असतात आणि हे नायट्रोजन बेसेस कशासाठी यूज केले जातात? 20 वेगवेगळ्या प्रकारचे जे डिफरंट ॲमिनो ॲसिड आहे त्या डिफरंट ॲमिनो ॲसिडला एक्झॅक्टली पाहण्यासाठी या 4 ॲमिनो ॲसिडचा या 4 नायट्रोजन बेसेसचा यूज केला जातो. म्हणजे एक्झॅक्ट जेनेटिक कोड म्हणजे नेमकं काय तर एक्झॅक्टली सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स ऑफ बेस पेअर ऑफ प्रेझेंट इन DNA आणि RNA. म्हणजे या DNA आणि RNA वरती लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही साईडला 4 नायट्रोजन बेसिस दॅट इज न्यूक्लियोटाइड्स हे दाखवलेले आहेत. आणि हे कशासाठी यूजफुल असतात? टू आयडेंटिफाय दी 20 डिफरंट टाईप्स ऑफ ॲमिनो ॲसिड. म्हणजे सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स ऑर बेस पेअर इज कॉल्ड एज जेनेटिक कोड. त्याला जेनेटिक कोड म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला जेनेटिक कोड. हाऊ इट इज पॉसिबल दॅट 20 टाईप्स ऑफ ॲमिनो ॲसिड आर एन्कोडेड बाय 4 टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसेस. इथं एक क्वेश्चन सांगितलं आहे, पहा, हाऊ इट इज पॉसिबल, हे कसं शक्य आहे 20 डिफरंट टाईपचे ॲमिनो ॲसिड आपल्याला शोधायचे आहेत एन्कोडेड बाय 4 टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसेस. म्हणजे ॲडिनिन असेल, ग्वानाइन असेल, सायटोसिन असेल, युरेसिल असेल, हे जे RNA वरती 4 टाईपचे नायट्रोजन बेसेस आहेत हे 4च टाईप आहेत. आणि 4 टाईपमधून आपण 20 ॲमिनो ॲसिड कसे पाहू शकतो तर हे आपल्याला इथं पाहायचं आहे. म्हणजेच ह्या क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे हा क्वेश्चन आपल्याला यासाठी विचारला आहे, 4 नायट्रोजन बेसेसवरून आपण 20 ॲमिनो ॲसिड कशा रीतीने पाहू शकतो. हाऊ इट इज पॉसिबल 20 टाईप्स ऑफ ॲमिनो ॲसिड आर एन्कोडेड बाय 4 टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसेस. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, दिस इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड इन दी फॉर्म ऑफ एक्झॅक्टली ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर केली जाते? स्टोअर्ड इन दी फॉर्म ऑफ कोडेड लँग्वेज दॅट इज त्याला म्हटलं जातं क्रिप्टोग्रॅम कॉल्ड जेनेटिक कोड. म्हणजे एक्झॅक्टली ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन सगळी कुठं स्टोअर केली जाते? त्या कोडमध्ये ॲमिनो ॲसिड प्रेझेंट आहे ही इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर केलेली असते तर जेनेटिक कोडवरती. म्हणजे एक्झॅक्ट जेनेटिक कोडवरती म्हणजेच नेमकं काय, खालच्या साईडला पहा, जे ॲमिनो ॲसिड सिंगल स्टँडर्ड ॲमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे त्याच्यामध्ये GUC, CAG आणि CAG अशा प्रकारचे काय आहेत? कोडिंग आहेत. म्हणजे हे काय आहेत? बेस पेअर आहेत आणि त्यांचं कोडिंग केलं आहे. पहा, CUC हा एक ट्रिपलेट कोड आहे. म्हणजे 3 नायट्रोजन बेसेस इथं यूज केले आहेत ह्या ट्रिपलेट कोडमध्ये. मग ह्या ट्रिपलेट कोडमध्ये हे जे 3 नायट्रोजन बेसेस यूज केले आहेत ह्या 3 नायट्रोजन बेसेसमध्ये कोणतं ॲमिनो ॲसिड, कोणती इन्फॉर्मेशन आहे? दिस इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड इन अ कोडेड लँग्वेज. म्हणजे या जेनेटिक कोडमध्ये ही इन्फॉर्मेशन कोणत्या प्रकारचे ॲमिनो ॲसिड हे CUG हे जेनेटिक कोड एक्सप्रेस करू शकतं ही इथली माहिती ही सर्व त्या कोडमध्ये पाहायला भेटते. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, जेनेटिक कोड इज अ कलेक्शन ऑफ
ऑफ बेस सिक्वेन्सेस दॅट करस्पॉन्ड टू इच ॲमिनो ॲसिड. म्हणजे जेनेटिक कोड नेमकं काय इज द कलेक्शन ऑफ बेस सिक्वेन्सेस. म्हणजे यांच्यामध्ये काय केलं जातं, बेस सिक्वेन्स म्हणजेच एक्झॅक्टली पूर्ण जेनेटिक कोड इज द कलेक्शन ऑफ बेस सिक्वेन्स दॅट करस्पॉन्ड टू इच ॲमिनो ॲसिड. म्हणजे प्रत्येक ॲमिनो ॲसिड कसा एक्सप्रेस होऊ शकतो त्याची सिक्वेन्स या जेनेटिक कोडमध्ये असते. म्हणून जेनेटिक कोड इज द कलेक्शन ऑफ बेस सिक्वेन्स दॅट करस्पॉन्ड टू इच ॲमिनो ॲसिड. आपल्याला काय शोधायचं आहे, हाऊ टू पॉसिबल 20 डिफरंट टाईप्स ऑफ ॲमिनो ॲसिड आर एन्कोडेड बाय 4 टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसेस. म्हणजे 4 टाईपच्या नायट्रोजन बेसिसपासून आपण कशा पद्धतीने 20 डिफरंट टाईपचे ॲमिनो ॲसिड पाहू शकतो. तर फर्स्ट 4 टाईप जर आपण घेतले तर त्या 4 टाईपपासून 20 ॲमिनो ॲसिड हे घेताच येणार नाही. कारण जर एक ॲडिनिन घेतला तर त्या ॲडिनिनपासून एक ॲमिनो ॲसिड फॉर्म होईल. त्याच्यानंतर ग्वानाईनपासून एक ॲमिनो ॲसिड, सायटोसिनपासून एक आणि युरॅसिलपासून एक, तर 4च ॲमिनो ॲसिड फॉर्म होतात. म्हणजे इथंसुद्धा आपल्याला 20 ॲमिनो ॲसिड भेटत नाही आहे. तर आपण नेक्स्ट पाहू, हाऊ इट इज पॉसिबल टू 20 टाईप्स ऑफ ॲमिनो ॲसिड आर एन्कोडेड बाय 4 टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसिस. म्हणजे 4 टाईपचे जर नायट्रोजन बेसिस असतील तर त्या 4 टाईपच्या नायट्रोजन बेसिसवरून आपण कशा पद्धतीने 20 डिफरंट टाईपचे ॲमिनो ॲसिड घेऊ शकतो. तर इथं दाखवले पहा, एक्झॅक्टली जेनेटिक कोड इज द कलेक्शन ऑफ बेस सिक्वेन्सेस दॅट करेस्पॉन्ड टू इच ॲमिनो ॲसिड. म्हणजे जर आपण आता फर्स्ट पाहिलं, फक्त एक सिंगल कोड घेतला म्हणजे एक बेस पेअर घेतला तर आपल्याला 4च ॲमिनो ॲसिड भेटतात. हे फर्स्ट समजलं इथं. त्याच्यानंतर आता सेकंड आपल्याला पाहिजे हे जे mRNAचे स्ट्रक्चर दिलेले आहे, सिंगल स्टँडर्ड RNA आपल्याला इथं दाखवलं आहे. तिथं व्यवस्थित कोडिंग वगैरे करून दाखवलेलं आहे. तर एक्झॅक्ट आपल्याला हे माहिती पाहिजे सिंगलेट कोडॉन म्हणजे काय, डबलेट कोडॉन म्हणजे काय आणि ट्रिपलेट कोडॉन म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटणार आहे, 20 ॲमिनो ॲसिड भेटणार आहेत. तर सिंगल नायट्रोजन बेस म्हणजेच ॲडेनिन असेल, ग्वानिन असेल किंवा सायटोसिन असेल किंवा युरॅसिल असेल, त्याच्यापासून आपल्याला 4च काय भेटत आहेत, सिंगलेट कोडॉन म्हणजे 4च ॲमिनो ॲसिड आपल्याला भेटतात. इथं फर्स्ट 4 ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतात. म्हणजे सिंगल नायट्रोजन बेस, सिंगल म्हणजे ॲडेनिन घ्यायचा, ग्वानाईन घ्यायचा किंवा सायटोसिन किंवा युरॅसिल, म्हणजे एक सिंगलच कोडॉन आपण यूज केला की त्याच्यापासून आपल्याला 4 नायट्रोजन बेसिसपासून 4 सिंगलेट कोडॉन भेटतील. म्हणजेच 4 ॲमिनो ॲसिड भेटतील. त्याच्यानंतर जर डबल नायट्रोजन बेस आपण घेतला, हे जे नायट्रोजन बेस आहेत ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल, यांचं आपण काय केलं, 2-2च्या जोड्या केल्या. म्हणजे ॲडेनिन घेतला, ग्वानाईन घेतलं, ही झाली एक. त्याच्यानंतर ॲडेनिन, थायमिन म्हणजे डबलेट. म्हणजे एक ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करण्यासाठी 2 नायट्रोजन बेसेसचा जर यूज केला, एक ॲमिनो ॲसिड काय करायचं आहे आपल्याला डायरेक्टली फॉर्म करायचे. तर 2 नायट्रोजन बेस घेणार आपण, ते काय करणार ॲमिनो ॲसिड फॉर्म करणार. असं जर आपण केलं तर त्याच्यापासून आपल्याला 16 ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस झालेले दिसतात. म्हणजे आपण चार्टनुसार पाहणार आहोत व्यवस्थितरित्या. आणि ट्रिपलेट नायट्रोजन बेस, ट्रिपलेट म्हणजे 3 नायट्रोजन बेस काय केले जातात, यूज केले जातात. आणि त्या 3 नायट्रोजन बेस दॅट इज AUG. म्हणजे असा एक कोड यूज केला जातो AUG. आणि हे AUG 3 एकत्र केल्याच्या नंतर ते काय करतायत तर ॲमिनो ॲसिड फॉर्म करतात. त्याच्यापासून 64 ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस झालेले असतात. किती, 64. म्हणजेच व्यवस्थितरित्या आपल्याला इथे समजण्यास मदत होईल. जर सिंगल नायट्रोजन बेस घेतलं तर 4च ॲमिनो ॲसिड भेटतात. डबल नायट्रोजन बेस घेतले AG, AT, AC अशा प्रकारचे डबल नायट्रोजन बेस घेतले तर आपल्याला 16 ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस झालेले असतात. ट्रिपल नायट्रोजन बेस घेतलं तर किती, 64 ॲमिनो ॲसिड्स एक्सप्रेस झालेले असतात. तर आपण एक्झॅक्टली हे डायग्रॅमवरून पाहणार आहोत. तर पहा, जर आपण फर्स्टचं पाहिलं का, फर्स्ट काय पाहिलं, सिंगल नायट्रोजन बेस दॅट इज सिंगल कोडॉन. म्हणजे 4च ॲमिनो ॲसिड इथं फॉर्म होतील. लाईक ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल. एक काय करणार, एक ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करणार. हे मागच्या स्लाईडवरतीच मी एक्सप्लेन केलं. आता आपल्याला पाहिजे डबलेट कोडॉन. मग जर आपण डबलेट कोडॉन घेतले, पहा डबलेट म्हणजे त्या नायट्रोजन बेसेसचे असे डबल आपण काय केले, कोडॉन तयार केले. म्हणजे ते जीनचे कोड तयार केले. म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला डबलेट कोडॉनचे काय केलेले आहेत, ॲमिनो ॲसिड्स फॉर्म केले आहेत. म्हणजे डायरेक्टली हा AE म्हणजे हा जो नायट्रोजन बेस आहे AE, ही एक डबलेट केलं. त्याच्याचबरोबर AG, AC, AU अशा प्रकारे आपण काय केले, अशा प्रकारचे हे ब्रॅकेटमध्ये हे ॲमिनो ॲसिड डबलेट केले. म्हणजे डबल केले. आणि डबल केल्याच्यानंतर एक ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करणार, AG एक, त्याच्याचबरोबर AC एक, AU एक. म्हणजे हे झाले 4 आणि 8. म्हणजे हे किती करतायत तर 16 ॲमिनो ॲसिड्स काय करतात, 8 आणि 8 16. म्हणजे डायरेक्टली
फर्स्ट बॉक्स आहे आडवा बॉक्स ते 4 ॲमिनो ॲसिड करणार, त्याच्या खालचं 4 आणि म्हणजे 4 बॉक्स आहेत तर 4 म्हणून 16 ते काय करणार ॲमिनो ॲसिड. म्हणजे इथंसुद्धा आपला क्वेश्चन सॉल्व झालेला नाही. आपल्याला सिंगलेट कोडॉन म्हणजे जेव्हा सिंगल नायट्रोजन बेस यूज केला तेव्हा त्यांनी जे ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस केले ते फक्त 4 भेटले, परंतु जेव्हा डबल कोडॉन घेतले तर डबल कोडॉन घेतल्याच्या नंतर आपल्याला ॲमिनो ॲसिड किती एक्सप्रेस झालेले दिसले 16. म्हणजे 16 ॲमिनो ॲसिड झाले, परंतु आपल्याला 20 ॲमिनो ॲसिड पाहिजेत. काय पाहिजे 20. मग आपण ट्रिपलेटचं पाहू. तर पहा एक्झॅक्ट ट्रिपलेट म्हणजे हे आपल्या डायग्रॅम दिलेली बुकमध्ये ट्रिपलेट व्यवस्थितरित्या आपल्याला इथं समजते. ट्रिपलेट म्हणजे 3 नायट्रोजन बेसेसचा एक जेनेटिक कोड केला जातो. 3 नायट्रोजन बेसेसचा एक जेनेटिक कोड तयार केला जातो, त्याला म्हणायचं आहे ट्रिपलेट. काय म्हणायचं आहे ट्रिपलेट. तर एक्झॅक्ट इथं काय सांगितलं आहे पहा, ट्रिपलेट म्हणजे आपल्याला 20 ॲमिनो ॲसिड पाहिजेत. किती पाहिजे 20. मग 20 ॲमिनो ॲसिड्स जे आहेत ते 20 ॲमिनो ॲसिड एक्झॅक्टली कसे फॉर्म होऊ शकतात ते आपल्याला पाहिजे. तर पहा इथं आपल्याला दिलेलं आहे 20 ॲमिनो ॲसिड कसे फॉर्म होतात. जर आपण हे बॉक्स पाहिले तर त्या बॉक्सवरून आपल्याला समजेल तर किती प्रकारे हे ॲमिनो ॲसिड इथं फॉर्म होतात. तर एक्झॅक्टली ट्रिपलेट जर आपण काय केलं इथं फर्स्ट लेटर, सेकंड लेटर आणि थर्ड लेटर म्हणजे डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड आपल्याला दिलेली फर्स्ट लेटर, सेकंड लेटर आणि थर्ड लेटर आणि हे यांच्यावरून जर आपण काय केलं ट्रिपलेट कोडांवरून व्यवस्थितरित्या काय केलं जेनेटिक कोडची अरेंजमेंट केली तर त्या प्रत्येक जे आहेत त्याच्यापासून आपल्याला 20 ॲमिनो ॲसिड्स भेटतात. किती भेटतात 20 ॲमिनो ॲसिड्स भेटतात. म्हणजे हे जे 64 आपण जेनेटिक कोड केलेत म्हणजे हे जे टोटली प्रत्येक बॉक्समध्ये जर आपण कोड पाहिले तर हे कोड किती टोटल 64 आहेत आणि या 64 कोडपासून आपल्याला 20 ॲमिनो ॲसिड्स पाहायला भेटतात. तर हे 64 जे कोड आहे त्या 64 कोडपासून आपल्याला जे जेनेटिक कोड आहेत हे कशा पद्धतीने पाहता येतात तर आपण हे पाहणार आहोत. एक्झॅक्टली म्हणजे जरी एक बॉक्सचा आपण पहिल्यांदा पाहू फर्स्ट लेटर, सेकंड लेटर आणि थर्ड लेटर. फर्स्ट ब्राऊन कलरचा जो बॉक्स आपल्याला दाखवलेला आहे तो बॉक्स पाहायचा आहे. म्हणजे तिथं UCAG युरॅसिल असेल, सायटोसिल असेल, ॲडेनिन असेल आणि ग्वानाईन असेल. त्याच्याचबरोबर सेकंड लेटरमध्ये सुद्धा हेच यूज केलेले आहेत युरॅसिल, सायटोसिल, ॲडेनिन आणि ग्वानिन. म्हणजे त्याच्यानंतर थर्ड लेटरमध्ये हे काय केलं त्यांचा कोड तयार केला आहे. काय केला आहे UCAG हा थर्ड लेटरमध्ये त्यांनी ब्राऊन जो शेवटी बॉक्स दाखवलेला आहे याच्यामध्ये काय केलं आहे कोड तयार केला आहे. म्हणजेच थर्ड लेटरमध्ये ते काय करतायत कोडिंग करतात 3 ट्रिपलेट कोडॉन तयार करतात. मग जे आता आपल्या इथे ॲमिनो ॲसिड जे तयार झाले त्या प्रत्येक कोडपासून कोणते ॲमिनो ॲसिड तयार होतात हे आपल्याला इथं सांगितलेले आहे. आणि ते किती ॲमिनो ॲसिड असतात तर 20 ॲमिनो ॲसिड असतात. तर पहा याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचे हे सगळे ॲमिनो ॲसिड आहेत याच्यामध्ये किती आहेत 64 ॲमिनो ॲसिड आहेत. किती आहेत 20 ॲमिनो ॲसिड्स आपल्याला इथं भेटत आहेत. परंतु जर आपण ही जेनेटिक कोडॉन पाहिली तर हे किती टोटल 64 जेनेटिक कोड आणि इट हेल्पफुल फॉर ॲमिनो ॲसिड. परंतु याच्यामध्ये 61 हे सेन्स कोडॉन असतात आणि 3 हे नॉन सेन्स कोडॉन असतात. कोणते नॉन सेन्स कोडॉन म्हणजे नेमकं काय तर पहा सेन्स कोडॉन कशाला म्हटलं जातं जे ॲमिनो ॲसिड काय केलं जातात जे कोडॉन जे जेनेटिक कोड काय करतात ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतात त्यांना काय म्हटलं जातं सेन्स कोडॉन. आणि जे कोडॉन ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करत नाही त्यांच्यापासून ॲमिनो ॲसिड फॉर्म होत नाही त्यांना काय म्हटलं जातं नॉनसेन्स कोडॉन. तर आपल्याला ट्रिपलेट कोडॉन आपण जेव्हा पाहणार आहे त्याच्यामध्ये 3 नायट्रोजन बेसेसची एक कोड तयार केलेला असतो. म्हणजे याच्यामध्ये जे 61 जेनेटिक कोड्स आहेत हे 61 जेनेटिक कोड्स हे सेन्स कोडॉन असतात. म्हणजे यांच्यापासून ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस होतं परंतु याच्यामध्ये 3 असे असतात की त्यांच्यापासून ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस होत नाही. काय होत नाही ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस होत नाही. मग एक्झॅक्ट ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस होत नाही असे कोणते 3 आहेत तर पहा इथं UAA दिलेलं आहे तर तिथं स्टॉप नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे स्टॉप. म्हणजे हे ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करत नाही म्हणून याला स्टॉप म्हणून सांगितलेलं आहे. हा काय नॉनसेन्स कोडॉन आहे म्हणजे नॉनसेन्स कोड आहे. UAG हा काय एक स्टॉप. UAGला सुद्धा काय म्हटलं आहे तर स्टॉप म्हटलं आहे. म्हणजे हा सुद्धा काय करत नाही एक्झॅक्टली ॲमिनो ॲसिड फॉर्म करत नाही. आणि तिकडं पण दिलेलं आहे आपल्याला UGA तो पण स्टॉप आहे. म्हणजे हे 3 जे आहेत UAA UAG आणि UGA हे काय आहेत स्टॉप कोडॉन आहेत. म्हणजे हे ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करत नाही आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता त्या ॲमिनो ॲसिड 20 ॲमिनो ॲसिड्स आहेत त्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजे. तर पहा एक्झॅक्ट त्यांची जर नावं आपल्याला पाहायची म्हटलं तर इथं आपल्याला त्यांची नावं पाहायला भेटतील. जे
आता एक्झॅक्टली आपल्याला इथं जेनेटिक कोड दिलेले नाही आहेत, परंतु जेनेटिक कोड दिलेले नाही आहेत, परंतु इथं त्यांचे नेमिंग दिलेले आहेत. म्हणजे जर आपण ते बॉक्स पाहिले व्यवस्थितरित्या, जर डायग्राम आपण पाहिली डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड, तर हे 20 ॲमिनो ॲसिड जे आहे त्या 20 ॲमिनो ॲसिडचे आपल्याला इथं नावं समजतील. म्हणजे या 61 जे कोडॉन आहे ते 61 कोडॉन काय करतायत तर 61 कोडॉन असे आहेत की ते काय करतायत ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतायत. मग हे जर आपण टोटल काउंट केले तर काही डबल आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इथं जास्त दिसत आहेत, डबल आलेले आहेत. परंतु सगळे जर आपण ती नावं मोजले तर ॲमिनो ॲसिड किती असतात 20. आणि मग जे आपल्याला तिथं कोडॉन जे आहेत, फक्त इथं कोडॉन दिलेले नाही आहेत, कोडॉन दिलेले नाही आहेत. मग आपल्या बुकमध्ये जे कोडॉन आहेत ते कोडॉन आपण पाहिजेत. त्याच्याच नंतर ते ॲमिनो ॲसिडची नावं आपल्याला माहिती नाही आहेत, म्हणून आपण काय करणार आहे, या चार्टचा यूज करणार आहे. म्हणजे जर आपण फर्स्ट यू असा जर 3 कोड पाहिला, म्हणजे जेनेटिक कोड पाहिला आपण यू म्हणजे एक्झॅक्टली हे कोणतं ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतात, फेनायलॅनिन. UUC हा सुद्धा फेनायलॅनिन एक्सप्रेस करतो. त्याच्याचबरोबर UUA आणि UUG हे काय करतात, लुसीन, हे दोनही जे आहे ते लुसीन हे काय करतात, ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतात. त्याच्याचबरोबर अशा प्रकारचे जे ॲमिनो ॲसिड आहेत ते ॲमिनो ॲसिड आपण काय करायचे, व्यवस्थितरित्या आपल्या नोटबुकमध्ये चार्ट ड्रॉ करायचा. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे जेनेटिक कोड. चार्ट ड्रॉ केल्याच्यानंतर जो जेनेटिक कोड जे ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतो आहे त्याच्या पुढं आपल्याला राईट करायचे. फेनायलॅनिन, त्याच्याचबरोबर लुसीन हे सेरीन असेल, त्याच्याचबरोबर थायरोसिन असेल, अशा प्रकारचे काय केलेले आहेत हे ॲमिनो ॲसिड तिथं फॉर्म होतात. हे ॲमिनो ॲसिड आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये त्या जेनेटिक कोडच्या पुढे काय करायचे, राईट करायचे. तर व्यवस्थितरित्या आपल्याला ते समजण्यास मदत होईल. आता जेनेटिक कोड आपले एका साईडला गेलेत, एका स्लाईडवरती, आणि त्यांची जे ॲमिनो ॲसिडचे नेमिंग आहेत ते नेमिंग फुल फॉर्ममध्ये ह्या चार्टमध्ये दाखवलेले आहेत. मग आपण ते शॉर्ट फॉर्ममध्ये पाहायचेत आणि शॉर्ट फॉर्म जे आहेत ते आपण लाँग फॉर्ममध्ये आपल्या डायरेक्टली नोटबुकमध्ये राईट करायचे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे जे ॲमिनो ॲसिड आहेत हे ॲमिनो ॲसिड कशा पद्धतीने आपण डायरेक्टली 4 नायट्रोजन बेसिसपासून ट्रिपलेट कोड जर आपण तयार केला, तर ट्रिपलेट कोड तयार केल्याच्या नंतर आपल्याला काय होईल तर व्यवस्थितरित्या ते समजण्यास मदत होईल. ते 20 ॲमिनो ॲसिड काय करतात, एक्सप्रेस करतात, हे आपल्याला समजलेलं असेल. तर ही जी डायग्राम आहे डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड, हे व्यवस्थितरित्या आपल्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायची. आणि मी जे सांगितलं ते इथं आपल्याला फेनायलॅनिन, लुसीन म्हणजेच जे UUC हे काय आहेत, UUC आणि UU हे फेनायलॅनिन करतात. त्याच्याचबरोबर UUA आणि UUG हे काय करतात, लुसीन. हे आपल्याला फक्त त्याचे काय करायचे, लॉंग फॉर्म तिथं लिहायचे. ते व्यवस्थितरित्या मी मगाशी जी स्लाईड दाखवली त्याच्यामध्ये त्याचे फॉर्म दिलेले आहेत. तर त्याच्यानंतर आता एक्झॅक्ट आपल्याला पाहिजे जेनेटिक कोड म्हणजे नेमकं काय, तर पहा, निरेनबर्ग अँड मॅथाई वेर able to synthesize artificial mRNA which contain only one type of nitrogen base, that is uracil होमोपॉलिमर. आता होमोपॉलिमर, होमो म्हणजे सेम आणि पॉलिमर म्हणजे त्यांची एक चेन त्यांनी काय केलेली, तयार केलेली. म्हणजे एक्झॅक्ट इथं काय सांगितलं आहे, निरेनबर्ग अँड मॅथाई वेर एबल टू सिंथेसाइज, यांनी एक आर्टिफिशियली कृत्रिमरित्या असा RNA तयार केला आहे. खालच्या साईडला आपल्याला दिसतं आहे असा एक त्यांनी कृत्रिमरित्या RNA तयार केला आहे की तिथे एकच नायट्रोजन बेस यूज केला आहे, कोणता, युरॅसिल. पूर्ण लाईन आपल्याला कोणत्या जेनेटिक कोडच्या सिक्वेन्सने दिसते तर युरॅसिल. म्हणजे एकच त्यांनी जेनेटिक कोड अशा पद्धतीने तयार केला आहे की त्याच्यावरती एकच आर्टिफिशियल RNA अशा पद्धतीने तयार केला आहे की एकच नायट्रोजन बेसची सिक्वेन्स यूज केली, दॅट इज युरॅसिल. इट कॉल्ड होमोपॉलिमर. अ स्मॉल पॉलिपेप्टाइड मोलिक्यूल वॉज प्रोड्यूस फॉर्म बाय लिंकिंग ऑफ फेनायलॅनिन मोलिक्यूल्स. म्हणजे एक स्मॉल पॉलिपेप्टाइड म्हणजे एक प्रोटीन मोलिक्यूल तिथं फॉर्म झाले, दॅट इज एक ॲमिनो ॲसिड तिथं फॉर्म झाला आहे. तो कोणता, PHE, दॅट इज फेनायलॅनिन. कोणता, फेनायलॅनिन. म्हणजे जर आपण आपल्या मगाशी जेनेटिक कोडचा जो चार्ट पाहिला डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड, त्याच्यामध्ये हे जे 3 ॲमिनो ॲसिड आहे, हे 3 जे जेनेटिक कोड आहे, हा फेनायलॅनिन, UUU हा फेनायलॅनिन ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतो, UUC फेनायलॅनिन एक्सप्रेस करतो. परंतु त्यांनी जेव्हा कृत्रिमरित्या RNA असा बनवला की एकच बेस पेअर यूज केला आहे, नायट्रोजन बेस पेअर, दॅट इज युरॅसिल. आणि युरॅसिल त्यांनी जेव्हा यूज केला तेव्हा त्यांना काय समजलं तर हे जे UUCने त्यांनी काय केलं, हे जी सगळी एकच सिक्वेन्स त्यांनी
होमोपॉलिमरमधून यूज केली ती एकच ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतात. म्हणजे 3 कोडांची 3 ट्रिपलेट कोडॉनच इथे यूज केले, 3 कोड यूज केले म्हणजे यू असा एक कोड. त्याच्याचबरोबर अशा प्रकारे त्यांनी किती कोड केले, 4 कोड केले आणि 4 ट्रिपलेट कोडवरून त्यांना 4 ॲमिनो ॲसिड इथे एक्सप्रेस झालेले दिसले. हा एक एक्सपेरिमेंट या सायंटिस्टने केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्सपेरिमेंट कोणी केला आहे पहा, हर्गो बँड खोराना. तर या डॉक्टरांनी एक एक्सपेरिमेंट केला आहे. तर पहा, ही आर्टिफिशियली सिंथेसायझिंग mRNA यांनी काय केलं आहे, एक आर्टिफिशियली mRNA सिंथेसिस केला आहे. तर हा mRNA त्यांनी जेव्हा सिंथेसिस केला आहे तेव्हा त्यांना असं समजलं आहे पहा, हे आर्टिफिशियली सिंथेसाइज mRNA विथ रिपीटेड सिक्वेन्स ऑफ नॉन न्यूक्लियोटाइड्स. एक्झाम्पल, त्यांनी अशी एक रिपीटेड सिक्वेन्स तयार केली की UCU आणि CUCU. आता फर्स्ट त्यांनी अशी सिक्वेन्स इथं तयार केली पहा, डॉक्टर हर्गोबाइंड खोराना यांनी ही सिक्वेन्स तयार केली. म्हणजे ह्यांनीसुद्धा हा mRNA काय केला आहे, तयार केला आहे, आर्टिफिशियल तयार केला आहे. कसा केला आहे, आर्टिफिशियली, म्हणजे कृत्रिमरित्या असा त्यांनी एक RNAचं स्ट्रक्चर बनवले सिंगल स्टँडर्ड. आणि मग त्यांनी ट्रिपलेट कोडॉन तयार केलेत, CUC एक कोडॉन, त्याच्याचबरोबर UCU एक कोडॉन, CUC एक कोडॉन. फर्स्ट डायग्राम आपल्याला ऑब्झर्व करायची पहा. आणि त्यांनी असं केलं तेव्हा त्यांना काय समजले पहा, फ्रॉम पॉलिपेप्टाईड चेन हॅव्हिंग 2 डिफरंट ॲमिनो ॲसिड. म्हणजे त्यांनी पॉलिपेप्टाईड चेन तयार केली. म्हणजे जे प्रोटीन सिंथेसिस झालं एक्झॅक्ट त्यांना काय समजले, हे 2 डिफरंट टाईपचे ॲमिनो ॲसिड काय करतात, फॉर्म करतात. म्हणजे CUC हा लुसीन फॉर्म करतो आहे, तर त्याच्यानंतर UCU हा सेरीन फॉर्म करतो आहे. म्हणजे अशा प्रकारचे 4 डिफरंट ॲमिनो ॲसिड ह्या 4 ट्रिपलेट कोडॉनवरून त्यांना पाहायला भेटलेत. म्हणजे आर्टिफिशियल त्यांनी सिंथेसाइज केला mRNA विथ रिपीटेड सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. एक्झाम्पल, CUC, UCU, CUC आणि UCU हे काय करतात, 2 डिफरंट टाईपचे ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतात, दॅट इज ल्युसीन अँड सेरीन. हे कोणत्या सायंटिस्टला समजले, तर हर्गोबाइंड खोराना. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा, सिमिलरली पॉलिन्यूक्लियोटाइड चेन विथ 3 नायट्रोजन बेसिस. आता त्याच्यासारखं त्यांनी काय केलं आहे, आणखी एक प्रकारे ते तयार केलेलं आहे पहा. सिमिलरली पॉलिन्यूक्लियोटाइड चेन विथ 3 नायट्रोजन बेसिस. एक्झाम्पल, CUA. आता सेम ट्रिपलेट कोडॉन यूज केलं आहे पहा. तर हे काय करतात, सेम ट्रिपलेट कोडॉन त्यांनी जेव्हा यूज केलं आहे तिथं CUA म्हणजे हे जे सेकंड स्ट्रँड आपल्याला दिसतं तिथं सेम कोडॉन, ट्रिपलेट कोडॉन आपल्याला पाहायला भेटतात. आणि हे काय करतात, तर लुसीन हे काय करतात, ॲमिनो ॲसिड फॉर्म करतात. म्हणजे रिपीट्स गेव पॉलिपेप्टाइड चेन विथ ओनली 1 ॲमिनो ॲसिड. त्यांनी जेव्हा रिपीट ट्रिपलेट कोडॉन तयार केलेत त्या RNA स्टँडवरती तेव्हा त्यांना काय समजले, तर सगळे जे ट्रिपलेट कोडॉन, जे 4 ट्रिपलेट कोडॉन तिथं फॉर्म झाले ते काय करतात, एकच ॲमिनो ॲसिड फॉर्म करतात, ते लुसीन. हे 2 सायंटिस्टना त्यांच्या एक्सपेरिमेंटवरून समजलेलं आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं जेनेटिक कोड म्हणजे नेमकं काय. तर पहा, ड्युरिंग द रेप्लिकेशन म्हणजे फर्स्ट रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लिक ॲसिड इज कॉपीड टू फॉर्म अनदर न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे रेप्लिकेशन म्हणजे नेमकं काय, तर रेप्लिकेशन होतं आहे म्हणजे एक्झॅक्ट काय होतं, त्यांची कॉपी रेप्लिकेट होते. म्हणजे फर्स्ट DNA पासून DNA तयार होतो, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, तर रेप्लिकेशन. काय म्हटलं जातं, रेप्लिकेशन. म्हणजेच ड्युरिंग रेप्लिकेशन म्हणजे फर्स्ट डायग्राम आपल्याला ऑब्झर्व करायची रेप्लिकेशनची. DNA पासून DNAच फॉर्म होतो. काय होतो, DNA पासून DNAच फॉर्म होतो. म्हणजे तिथं काय होतं, रेप्लिकेशन. म्हणजे ड्युरिंग रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लिक ॲसिड इज कॉपीड टू फ्रॉम अनदर न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे एक DNAचं न्यूक्लिक ॲसिड हे काय करतं, इट कॉपीड टू फ्रॉम अनदर न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे DNA पासून हा DNAच तयार होते. त्याच्यानंतर नेक्स्ट बेस्ड ऑन कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल. कशाच्या प्रिन्सिपलवरती आपण पाहिलं, बेस्ड ऑन दी कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल. म्हणजे हे असं प्रिन्सिपल आहे की त्याच्यापासून जी प्रोसेस आपल्याला सांगते, रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन अशा 2 प्रोसेस आहे. आणि ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होते पहा, ट्रान्सक्रिप्शनमध्ये DNA पासून RNA फॉर्म होते. काय होतं, DNA पासून RNA फॉर्म होते. म्हणजे DNA इट एक्सप्रेस द कॅरेक्टर ऑफ RNA. म्हणजे RNA पॉलिमरेजच्या एन्झाईमच्या सहाय्याने ते काय करतात, तर RNA फॉर्म करतात. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला इथं काय समजलं, ड्युरिंग द रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लिक ॲसिड. रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन या दोन्ही प्रोसेसमध्ये रेप्लिकेशनमध्ये काय होतं, DNAचीच कॉपी DNA पासून तयार होते आणि ट्रान्सक्रिप्शनमध्ये DNA पासून RNAची कॉपी तयार होते. म्हणून इथं काय सांगितलं आहे, ड्युरिंग रेप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लिक ॲसिड इज कॉपीड टू
फॉर्म अनदर न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे DNA पासून RNA तयार झाला काय आणि DNA पासून DNA तयार झाला, हे दोन्ही न्यूक्लिक ॲसिड आहेत. हे कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतर ड्युरिंग ट्रान्सलेशन, परंतु ट्रान्सलेशनमध्ये आपल्याला डायग्राममध्ये पाहायचं आहे बा, एक्झॅक्ट ट्रान्सलेशनमध्ये काय होतं आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर फॉर्म. मग आता जी जेनेटिक इन्फॉर्मेशन त्या RNA मधून काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. ट्रान्सलेशन म्हणजे त्यांचं भाषांतर किंवा रूपांतर होणार आहे. बा ट्रान्सलेशनमध्ये नेमकं काय होतं आहे, ड्युरिंग दी ट्रान्सलेशन जेनेटिक इन्फॉर्मेशन इज रेफर्ड फ्रॉम पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड्स टू पॉलिमर ऑफ ॲमिनो ॲसिड. म्हणजे काय होत आहे तिथं, ड्युरिंग ट्रान्सलेशन या प्रोसेसमध्ये काय होतं, RNA टू प्रोटीन काय फॉर्म होतात, RNA पासून प्रोटीन फॉर्म होतात. ही पॉलिपेप्टाईड चेन फॉर्म होते RNA टू प्रोटीन. म्हणजे एक पॉलिपेप्टाईड चेन इथं फॉर्म झाली. ड्युरिंग ट्रान्सलेशन जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर फ्रॉम पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड टू पॉलिमर ऑफ ॲमिनो ॲसिड. म्हणजे डायरेक्टली न्यूक्लियोटाइडपासून पॉलिपेप्टाईड चेन फॉर्म झाली, म्हणजे प्रोटीन्स फॉर्म झालेत. म्हणजे डायरेक्टली शेवटी आपल्याला दिसतं इन दी प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन RNA दिस न्यूक्लिक ॲसिड फ्रॉम पॉलिपेप्टाईड दॅट इज प्रोटीन. म्हणजे ड्युरिंग द ट्रान्सलेशन जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर्ड फ्रॉम कोणाकडे, पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड्स टू पॉलिमर ऑफ ॲमिनो ॲसिड. हेअर द कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे इथं न्यूक्लिक ॲसिडपासून न्यूक्लिक ॲसिडच तयार होत नाही, तर इथं न्यूक्लिक ॲसिडपासून प्रोटीन्स तयार होतात. म्हणून इथं कॉम्प्लिमेंटरी जे प्रिन्सिपल आहे, हे कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल हे एक्झिस्ट होत नाही आहे. हे व्यवस्थितरित्या आपण लक्षात ठेवायचे. कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल कधी कोणत्या बेसिसवर होतं, जेव्हा न्यूक्लिक ॲसिडपासून न्यूक्लिक ॲसिडच फॉर्म होतं, तेव्हा कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल हे तिथं डायरेक्टली रुजू होतं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. काय पाहायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. हे सुद्धा जेनेटिक कोडची कॅरेक्टरिस्टिक्स एकदम इम्पॉर्टंट आहेत. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं आहे. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इथं काय सांगितले, जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड कंटेन 3 नायट्रोजन बेसेस. म्हणजे फर्स्ट जेनेटिक कोड, म्हणजे आपण जे जेनेटिक कोडच्या आत्तापर्यंत जे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, याच्यामध्ये काय काय पाहिलं, तर हे इथं या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सांगितलं. जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड, म्हणजे कंटेन 3 नायट्रोजन बेसेस, बेस इन सिक्वेन्स इन कोडॉन इज ऑलवेज 5' to 3' डायरेक्शन. म्हणजे जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड, म्हणजे जेव्हा ट्रिपलेट कोड आपण तयार केला तेव्हाच आपल्याला 20 ॲमिनो ॲसिड पाहायला भेटले. म्हणून जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड म्हटले, कारण याच्यामध्ये 3 नायट्रोजन बेसेस यूज केले जातात. म्हणजेच त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले कंटेन 3 नायट्रोजन बेसेस, बेस सिक्वेन्स इन कोडॉन इज ऑलवेज. आणि त्या कोडॉनची जी सिक्वेन्स आहे त्या स्ट्रँडची, ती कशी असते, 5' to 3' अशी 5' to 3' या डायरेक्शननी त्या RNAची सिक्वेन्स, या जीन कोडॉनची सिक्वेन्स तिथं असते. त्याच्याच नंतर नेक्स्ट काय सांगितलं, जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी. म्हणजे डायरेक्शन, त्यांची जी डायरेक्शन आहे ही डिस्टिंक्ट असते. कशी असते, वेगवेगळी असते. म्हणजे डायरेक्टली जेनेटिक कोड हॅज अ डिस्टिंक्ट पोलॅरिटी. म्हणजे यांच्यामध्ये जी पोलॅरिटी कशी असते, वेगळी असते. पहा, दॅट इज डायरेक्शन. त्याला डायरेक्शन म्हणजे इट ऑलवेज रीड 5' to 3' डायरेक्शन आर नॉट 3' to 5' डायरेक्शन. म्हणजे एकाच डायरेक्शनने होत असते. डिस्टिंक्ट पोलॅरिटी म्हणजे त्याची डायरेक्शन आहे. म्हणजे AUG, या AUG नंतर आपल्याला नेक्स्ट पाहायचा तो AUG हा एक डायग्राम पाहिजे आपल्याला. AUG नंतर आपण UCG हे काय करणार, रीडिंग करणार. त्याच्याचबरोबर त्याच्यानंतर आपण काय करणार, UCG नंतर ACG, त्याच्यानंतर UUA. म्हणजे 5' कडून आपण 3' काय करणार, डायरेक्टली रीडिंग करणार. नॉट 3' to 5'. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5' AUG दॅट इज 3 to 3'. म्हणजे 5' to 3' अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्यांचं रीडिंग करू शकतो. हे व्यवस्थित इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच इट ऑलवेज रीड इन 5' to 3' डायरेक्शन. म्हणजे जेनेटिक कोड हॅज अ डिस्टिंक्ट पोलॅरिटी. म्हणजे यांच्यामध्ये अशा प्रकारची काय असते, तर पोलॅरिटी असते. आणि याच्यावरून आपल्याला हे समजण्यास मदत होते. तर जेनेटिक कोड जे आहेत, हे जेनेटिक कोड कशा असतात, जेनेटिक कोड हॅव डिस्टिंक्ट पोलॅरिटी दॅट इज डायरेक्शन. म्हणजे त्यांची जी डायरेक्शन आहे ती एकाच दिशेने असते. म्हणजे उलटी होऊ शकत नाही, ती फक्त स्ट्रेटच होऊ शकते. त्याच्यानंतर थर्ड काय सांगितलं, जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. म्हणजे एकाधिक रीड होत नाही. म्हणजे AUG आणि त्याच्यानंतर GUC आपण असा रीड करत नाही. म्हणजे ते मिक्सिंग होत नाही. नॉट ओव्हरलॅपिंग. म्हणजे जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. म्हणजे AUG नंतर आपण काय रीडिंग करतो, AUG नंतर आपण डायरेक्टली काय रीडिंग करणार, तर
UCG. तर आपण असं रीडिंग करू शकत नाही AUG आणि GUC. म्हणजे 3 कोणांत हे काय करू शकतो आपण वेगवेगळ्या पद्धतीने ट्रिपलेटचं मिक्सिंग करू शकत नाही. म्हणजे एकाधिक त्यांचं रीडिंग होऊ शकत नाही. म्हणजेच ईच सिंगल बेस इज अ पार्ट ऑफ ओनली वन कोडान. म्हणजे ईच सिंगल बेस इज अ पार्ट ऑफ ओनली वन कोडान. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, नॉन ओव्हरलॅपिंग. म्हणजे AUG हा एक सिंगल बेस आहे, हा एक कोडांचा पार्ट आहे. म्हणजे ट्रिपलेट कोडॉन जर आपण पाहतोय सिंगल बेसचे, तो एक पार्ट झाला. ॲडजसंट कोडॉन डू नॉट ओव्हरलॅप. म्हणजे जो शेजारचा कोडॉन आहे UCG हा AUGमध्ये मिक्स होत नाही आहे, म्हणून यांना म्हटलं आहे नॉन ओव्हरलॅपिंग. त्याच्याच नंतर 4th नंबरचं काय सांगितलं, जेनेटिक कोड इज कॉमालेस. जेनेटिक कोड कसे असतात, कॉमालेस असतात. म्हणजे एक्झॅक्ट काय आहे, देर इज नो गॅप ऑर पंक्च्युएशन मार्क बिटवीन दी सक्सेसिव्ह ऑर कॉन्जिक्युटिव्ह कोडॉन्स. म्हणजे AUG आणि UCG यांच्यामध्ये कॉमालेस असतात. म्हणजे एक्झॅक्टली इथं कसलं स्टॉप नसतं. म्हणजे जेनेटिक कोड जे तयार झाले, म्हणजे AUG झाल्याच्या नंतर तिथं कॉमा नसतो किंवा स्टॉप पण नसतो. कंटिन्युअस त्यांचं रीडिंग होत असतं. म्हणजेच कंटिन्युअस रीडिंग हे स्टॉप होत नाही आहे. म्हणजे यांच्यामध्ये स्टॉप नाही. AUG झालं की UCG. इथं मध्ये कोणताही स्पेस नसतो किंवा स्टॉप नसतो किंवा कॉमा नसतो, कोणतंही पंक्च्युएशन नसतं. म्हणून जेनेटिक कोड इज कॉमालेस. म्हणून जेनेटिक कोडला काय म्हटलं जातं, हे कॉमालेस आहे. म्हणजे इथं कसल्याही प्रकारचं स्टॉप किंवा कोणत्याही प्रकारचं पंक्च्युएशन यूज केलेलं जात नाही. या स्टँडवरती कंटिन्यू त्यांची सिक्वेन्स ही फॉर्म झालेली असते. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, जेनेटिक कोड हॅज डिजनरेसी. जेनेटिक कोड हॅज डिजनरेसी म्हणजे नेमकं काय, तर पहा, सम ॲमिनो ॲसिड्स आर एनकोडेड बाय मोर दॅन वन कोडॉन्स. म्हणजे काही ॲमिनो ॲसिड्स अशा असतात आर एनकोडेड बाय, म्हणजे एक्झॅक्टली डिजनरेसी. म्हणजे याच्यामध्ये काय, तर 64 हे काय असतात, ॲमिनो ॲसिड 64 जेनेटिक कोड असतात आणि ते काय करतात, 20 ॲमिनो ॲसिड्स एक्सप्रेस करतात. म्हणजे सम ॲमिनो ॲसिड आर एनकोडेड बाय मोर दॅन वन कोडॉन्स. म्हणजे काही ॲमिनो ॲसिड्स काय करतात, एनकोड करतात मोर दॅन वन कोडॉन्स. म्हणजे जास्त एका कोडॉन, म्हणजे CUU, इथं डायग्राम आपल्याला पाहिजे, CUC, CUA आणि CUG. म्हणजे सम ॲमिनो ॲसिड, काही ॲमिनो ॲसिड असतात आर एनकोडेड बाय मोर दॅन वन कोडॉन. म्हणजे एकापेक्षा जास्त कोडॉननी, हे जे ट्रिपलेट कोडॉन आपण यूज केले आहेत एकापेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 आहेत, ते काय करतात, सम ॲमिनो ॲसिड आर एनकोडेड बाय मोर दॅन वन कोडॉन. म्हणजे मोर दॅन वन कोडॉनपासून काय झालं आहे, एक ॲमिनो ॲसिड फॉर्म झालं. म्हणजे सम ॲमिनो ॲसिड आर एनकोडेड बाय, अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त कोडॉनने ते एनकोड केलेले असतात. लुसीन हा 4 ॲमिनो ॲसिड 4 कोडॉनने काय केलेलं आहे, तयार झालेलं आहे, एक्सप्रेस झालेलं आहे. एक्झाम्पल, सिस्टीन हॅज 2 कोडॉन्स. जर सिस्टीन आपण पाहिलं तर सिस्टीनमध्ये किती असतात, 2 कोडॉन असतात. व्हाईल आयसोल्युसिन हॅज 3 कोडॉन. म्हणजे जर आपण ते चार्ट पाहिला, पहा आपल्या बुकमध्ये जो चार्ट दिलेला आहे, डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड, त्या डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोडमध्ये आपण पाहायचं आहे, सिस्टीन जर आपण पाहिलं ॲमिनो ॲसिड हे 2 कोडॉनने एक्सप्रेस केलेले आहे. त्याच्याचबरोबर व्हाईल आयसोल्युसिन हॅज 3 कोडॉन. आयसोल्युसिन हे 3 कोडॉनने एक्सप्रेस केलेले आहे. दिस इज कॉल्ड डिजनरेसी ऑफ द कोड. म्हणजे एकापेक्षा जास्त कोडॉन काय करतात, एक ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतात, त्याला म्हटलं जातं डिजनरेसी ऑफ द कोड. त्याच्यानंतर काय सांगितलं, डिजनरेसी ऑफ द कोड इज एक्सप्लेन बाय ओबल हायपोथेसिस. ओबल हायपोथेसिस म्हणजे नेमकं काय सांगितलं आहे, पहा, डिजनरेसी ऑफ द कोड हे कशावरून एक्सप्लेन केलं आहे, तर ह्यांनी असं सांगितलं, सिंगल ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस बाय मोर दॅन वन कोडॉन, त्याला ओबल हायपोथेसिस म्हटलं जातं. एक ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस होतो आहे मोर दॅन वन कोडॉनपासून. म्हणजे CUC असेल, CUC असेल, CUA, CUG हे सगळे मिळून काय करतात, एक ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतात. म्हणजे इथं एक्झाम्पल आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजेच याला काय म्हटलं जातं, ओबल हायपोथेसिस. त्याच्याच नंतर नेक्स्ट जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड आहे, ते जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल बाय अँड लार्ज इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफिक सेम ॲमिनो ॲसिड. म्हणजे काय सांगितलं, जेनेटिक कोड हे एकमेव असतात. जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे जे जेनेटिक कोड आपण तयार केले ट्रिपलेट कोड, हे कसे असतात, तर एकमेव असतात. कसे असतात, एकमेव. म्हणजे जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल म्हणजे बाय अँड लार्ज इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाय सेम ॲमिनो ॲसिड. म्हणजे जर सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण पाहिले, म्हणजे आपल्याला खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये स्पेसिफिक असे कोडॉन स्पेसिफिक सेम ॲमिनो ॲसिड हे फॉर्म करतात. म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोडॉन सेम असतात आणि ते कोडॉन
जिथं सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेम ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतात. फॉर एक्झाम्पल कोडॉन AUG ऑलवेज स्पेसिफाईज ॲमिनो ॲसिड मिथिओनिन. म्हणजे कोडॉन AUG आहे हा काय करतो आहे, कोणते ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतो आहे, ॲमिनो ॲसिड मिथिओनिन. आणि हे मिथिओनिन ॲमिनो ॲसिड ते एक्सप्रेस करतात इन ऑल ऑर्गॅनिझम फ्रॉम बॅक्टेरिया टू ह्युमन्स. म्हणजे बॅक्टेरियापासून ह्युमनपर्यंत हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरिया टू ह्युमन इतके जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे काय करतात, तर यांच्यामध्ये कोडॉन हा एक ट्रिपलेट कोडॉन AUG हा एक ट्रिपलेट कोडॉन प्रेझेंट येणे हा काय कोणतो आहे, मिथिओनिन हे ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतो आहे. म्हणजे इथं काय सांगायचं आहे, लार्ज लिव्हिंग ऑर्गॅनिझम द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफिक सेम ॲमिनो ॲसिड. म्हणजे बॅक्टेरिया असेल का ह्युमन असेल सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये एक AUG हे कोडॉन ट्रिपलेट कोडॉन सेम आहे आणि ते सेम ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करते. त्याच्यानंतर 7 नंबरचं जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. नॉन ॲम्बिग्युअस म्हणजे काय, स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड एक्झॅक्टली नॉन ॲम्बिग्युअस म्हणजे नेमकं काय सांगितलं आहे पहा. स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड इज एन्कोडेड बाय पर्टिक्युलर कोडॉन. म्हणजे जे स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड हे स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड काय करते, पर्टिक्युलर कोडॉनला काय करते, म्हणजे स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड इज एन्कोडेड बाय पर्टिक्युलर कोडॉन. म्हणजे AUG हे जे कोडॉन आहे पर्टिक्युलर कोडॉन हे स्पेसिफिक ॲमिनो ॲसिडनेच एन्कोड केलेलं आहे. म्हणजे जर आपण AUG पाहिलं तर ते मिथिओनिनच या ॲमिनो ॲसिडने एन्कोड केलेलं आहे. स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड एन्कोडेड बाय पर्टिक्युलर कोडॉन. म्हणजे अल्टरनेटिव्हली 2 डिफरंट ॲमिनो ॲसिड इथं काय सांगितलं आहे, अल्टरनेटिव्हली जर 2 वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट ॲमिनो ॲसिड घेतले विल नेवर बी एन्कोडेड बाय सेम कोडॉन. म्हणजे जर आपण काय घेतलं अल्टरनेटिव्हली 2 डिफरंट ॲमिनो ॲसिड घेतले, फॉर एक्झाम्पल आपल्याला ही डायग्रॅम पाहिजे पहा, 2 डिफरंट ॲमिनो ॲसिड आपण घेतले लुसीन आणि मिथिओनिन. आणि हे जर 2 ॲमिनो ॲसिड घेतले 2 डिफरंट ॲमिनो ॲसिड विल नेव्हर बी एन्कोडेड बाय सेम कोडॉन. म्हणजे एक कोडॉन आपण घेतला आहे CUG हा एक कोडॉन आपण घेतला आहे आणि ते 2 डिफरंट टाईपचे ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करू शकत नाही म्हणून जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस म्हटलं आहे. म्हणजे एक कोडॉन एकच ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करते, 2 डिफरंट ॲमिनो ॲसिड ते एक्सप्रेस करत नाही आहे. म्हणजेच जेनेटिक कोड इज म्हणजेच इथं काय सांगितलं आहे, जेनेटिक कोड इज एक्झॅक्टली जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. म्हणजे स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड इज एन्कोडेड बाय पर्टिक्युलर कोडॉन अल्टरनेटिव्हली 2 डिफरंट टाईपचे ॲमिनो ॲसिड. म्हणजे इथं 2 डिफरंट टाईपचे जे ॲमिनो ॲसिड आहेत हे 2 डिफरंट टाईपचे ॲमिनो ॲसिड आपल्याला इथं एका कोडॉनपासून पाहता येत नाही, त्याला नॉन ॲम्बिग्युअस म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे जेनेटिक कोडचं, तर पहा इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. काय आहे, इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. तर एक्झॅक्टली इथं काय सांगितलं आहे पहा, AUG इज ऑलवेज इनिशिएशन कोडॉन. म्हणजे एक्झॅक्ट इथं काय होतं आहे, इनिशिएशन म्हणजे स्टार्टिंग होती, काय होते स्टार्टिंगमध्ये. एक्झॅक्टली इथं काय सांगितलं आहे, AUG इज ऑलवेज अँड इनिशिएशन कोडॉन. म्हणजे AUG म्हणजे तिथून ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट होतं, स्टार्ट ट्रान्स्क्रिप्शन त्याला इनिशिएशन म्हटलं जातं आणि एंड दी ट्रान्स्क्रिप्शन कॉल्ड ॲज टर्मिनेशन त्याला काय म्हटलं जातं, तर टर्मिनेशन. म्हणजे AUG इज ऑलवेज अँड इनिशिएशन कोडॉन त्याला काय म्हटलं जातं, AUG इज ऑलवेज अँड इनिशिएशन कोडॉन. म्हणजे AUG जर आपण पाहिला mRNAमध्ये याला इनिशिएशन कोडॉन का म्हटलं जातं, कारण तिथून काय होतं ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट होतं, काय होतं ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट होतं म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इनिशिएशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं, AUG कोड्स फॉर ॲमिनो ॲसिड मिथिओनिन. आणि ह्या AUG हा ट्रिपलेट कोड कोणतं ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करते, तर डायरेक्टली कोणतं सांगितलं, मिथिओनिन. म्हणजे एक्झॅक्टली त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे थर्ड कॅरेक्टर इनिशिएशन कोडॉनमध्ये UAA आणि UAG अँड
UGA आर टर्मिनेशन कोडॉन. हे काय टर्मिनेशन कोडॉन. त्याच्यानंतर ही mRNAची आपल्याला डायग्राम पाहिजे. या mRNAमध्ये काय सांगितलं आहे UAA, UAG आणि UGA आर टर्मिनेशन कोडॉन. म्हणजे आपल्याला डायग्राममध्ये पाहिजे का UAA असेल, त्याच्याचबरोबर UAG असेल आणि UGA. ट्रिपलेट कोडॉन जे आहे त्यांना टर्मिनेशन कोडॉन म्हणून ओळखलं जातं, कारण इथं ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस ही काय होते स्टॉप होते. आणि ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस mRNAवरती कोणत्या कोडवरती स्टार्ट होते तर AUG वरती. आणि हा AUG कोणतं ॲमिनो ॲसिड एक्सप्रेस करतो तर मिथिओनिन. म्हणजेच इनिशिएशन म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन ज्या पॉईंटला स्टार्ट होतं त्याला म्हटलं जातं इनिशिएशन कोडॉन. आणि त्याच्यानंतर टर्मिनेशन कोडॉन कशाला म्हटलं जातं तर इनिशिएशन तिथं काय होतं स्टॉप होतं. काय होतं स्टॉप होतं, त्याला काय म्हटलं जातं टर्मिनेशन कोडॉन. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे नेक्स्ट जेनेटिक कॅरेक्टर युनिव्हर्सल. काय पाहिजे युनिव्हर्सल म्हणजे नेमकं काय युजली इन ऑल ऑर्गॅनिझम स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाय सेम ॲमिनो ॲसिड. म्हणजे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण मागच्या स्लाईडवरती पाहिलं, जे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक असा कोडॉन असतो आणि हा काय करतो स्पेसिफिक सेम ॲमिनो ॲसिड काय करतो फॉर्म करतो. म्हणजेच एक्झॅक्टली युजली इन ऑल ऑर्गॅनिझम दी स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाईज सेम ॲमिनो ॲसिड. म्हणजे स्पेसिफिक कोडॉन हा काय करतो स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड हे काय करतो फॉर्म करतो. म्हणजेच बॅक्टेरिया टू ह्युमन एकच ॲमिनो ॲसिड काय करतात ते फॉर्म करतात. एक सेम कोडॉन तिथे प्रेझेंट असतो. आणि नेक्स्ट आहे कोडॉन आणि अँटीकोडॉन. काय आहे कोडॉन आणि अँटीकोडॉन. आता कोडॉन आणि अँटीकोडॉन म्हणजे नेमकं काय एकदम IMP कॅरेक्टरिस्टिक्स आहे पहा. कोडॉन आणि अँटीकोडॉन म्हणजे कोड प्रेझेंट ऑन mRNA कॉल्ड ॲज कोडॉन. म्हणजे जे कोड्स जो ट्रिपलेट कोड हा आता दोन स्ट्रक्चर आपल्याला इथं पाहायला भेटतात. एक वरती आहे tRNAचं आणि खाली आहे mRNAचं. म्हणजे जे कोडॉन जे ट्रिपलेट कोडॉन कुठं प्रेझेंट असतात कोडॉन प्रेझेंट ऑन mRNAवरती जे प्रेझेंट असतात त्यांना काय म्हटलं जातं तर कॉल्ड कोडॉन. त्यांना कोडॉन म्हटलं जातं. आणि जे कोड्स कुठं प्रेझेंट असतात ऑन tRNAवरती जे कोडॉन प्रेझेंट असतात. म्हणजे tRNAवरती कोणता आहे तर UAC हा tRNAवरती प्रेझेंट आहे. म्हणजे तो काय झाला अँटीकोडॉन. त्याला अँटीकोडॉन म्हटलं जातं. म्हणजे जे tRNAवरती प्रेझेंट असतात कोडॉन त्यांना डायरेक्टली काय म्हटलं जातं तर जे कोडॉन्स tRNAवरती प्रेझेंट असतात त्यांना अँटीकोडॉन म्हटलं जातं. आणि जे mRNAवरती प्रेझेंट असतात त्यांना कोडॉन म्हटलं जातं. म्हणजे कोडॉन इज अ पार्ट ऑफ DNA. म्हणजे इथं RNA आपल्याला सांगायचे DNA बाय मिस्टेक झालेलं आहे. बुकमध्ये आपण हे व्यवस्थितरित्या काय करायचं आहे इथं RNA राईट करायचे. कोडॉन इज अ पार्ट ऑफ RNA. फॉर एक्झाम्पल AUG इज अ कोडॉन. AUG इज अ कोडॉन. म्हणजे जो AUG आपल्याला mRNA जर आपण पाहिला AUG हा काय कोडॉन. म्हणजे जे कोडॉन आपल्याला mRNA या पार्टवर mRNA या स्टँडवरती पाहायला भेटतात त्यांना काय म्हटलं जातं कोडॉन. काय म्हटलं जातं कोडॉन इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 5' AUG to 3'. म्हणजे 5' to 3' या डायरेक्शनने ते काय असतात प्रेझेंट असतात. AUG इट कॉल्ड कोडॉन. त्याच्यानंतर अँटीकोडॉन इज अ पार्ट ऑफ tRNA. म्हणजे जे कोडॉन आपल्याला UAC पाहिजे काय पाहिजे tRNA स्ट्रक्चर आपण पाहिलं तर तिथं आपल्याला UAC हा कोडॉन पाहायला भेटतो. म्हणजे जे कोडॉन जे अँटीकोडॉन tRNAवरती प्रेझेंट असतात त्याच्यानंतर इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 3' to 5'. हे कोणत्या डायरेक्शनने येतात 3' to 5'. आपल्याला जर ही डायग्राम आपण पाहिली तर 3' to 5' आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे इट ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 3' to 5' दॅट इज UAC. म्हणजे हे ऑल 10 जेनेटिक आपण काय पाहिलेत तर जेनेटिक एक्झॅक्टली जे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड पाहिले. तर आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं आहे तर पहा एक्झॅक्टली फर्स्ट आपण पाहिलं जेनेटिक कोड. व्हॉट इज मीन बाय जेनेटिक कोड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. देन नेक्स्ट वी सी डिक्शनरी ऑफ द जेनेटिक कोड अँड लास्ट वी सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत म्युटेशन इन जेनेटिक कोड अँड tRNA दी ॲडॅप्टर मॉलिक्यूल. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन. सो टुडे वी स्टॉप हिअर अँड रिमेनिंग पार्ट वी सी इन नेक्स्ट लेक्चर.